हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी छान अशी एक कैरी घेतलेली आहे. एकच घेतली. ते एक कैरीपासून आपल्याला इतकी छान रेसिपी बनवायची अशी भन्नाट, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल. खूप मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ छोटासा आहे. तर आपल्याला बघा अशी साल थोडी थोडी काढून घ्यायची आपल्याला. ही कैरीची साल काढली ना म्हणजे जरा असं तुरट लागत नाही. तर ही संपूर्ण मी साल तुम्हाला काढून दाखवते. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. तर पाहू शकता साल संपूर्ण मी काढून घेतलेली आहे कैरीची. ते पुढचे जरा टोक आपल्याला हे काढून घ्यायचे अशा पद्धतीने पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हे कैरी कापून घ्यायची आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत अशा पद्धतीने. कैरी खूप छान आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. सर्व आपल्याला कोई काढायची कैरीमधली, सर्व साईडचं सगळं काढून घ्यायचे आणि मध्ये जी कोई असते ना ती काढून टाकायची अशा पद्धतीने. आता उन्हाळा चालू आहे मैत्रिणींनो, काहीतरी चटपटीत असं आंबट गोड तिखट पाहिजेनच खायला. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. खूप छान आहे आणि चवेला तर अप्रतिम आहे. सगळ्यांना आवडण अशी पाहू शकता. कैरीची बघा एवढी कोई निघालेली आहे ती. तर आपण कोई साईडला ठेवूया आणि ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला. सर्व तुकडे मी करून दाखवते तुम्हाला. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, रेसिपी खूप खास आहे ही, सगळ्यांना आवडण अशी आहे चटपटीत. तर नक्की करून पहा. तर पाहू शकता सर्व तुकडे मी कैरीचे करून घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे आता, इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला हे 2च मिरच्या टाकायच्या. तुम्हाला जर वाटलं तर अजून तुम्ही टाकू शकता किंवा एक पण टाकू शकता, तुमच्या आवडीवर आहे. तर इथे मी 2 टाकल्यात. त्यानंतर लसूण घेतलं आहे बघा 3-4 पाकळ्या. तर लसूण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे कैरीचे काप त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. एवढं बसणार नाही, आपण डबल वाटायचे. 1 चमचा जिरं घेतले, 2-3 मिरी घेतलीत मी. आता एवढं वाटून घेऊया, त्यानंतर बाकीचं वाटून घेऊया आपण. तर पाहू शकता छान बारीक मी वाटून घेतलेलं आहे बघा. तर हे एका डिशमध्ये आपण आता काढून घेऊया. सर्व काढून घ्यायचे बघा आपल्याला आता. खूप मस्त होती मैत्रिणींनो ही चटपटीत अशी. तोंडाला इतकं पाणी सुटतं ना, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा. खूप छान होती. तर सर्व मी कैरी आता टाकून दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर पण टाकून द्यायची बघा सगळी. तुमच्याकडे जर मैत्रिणींनो पुदिना जर असला तर पुदिना पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला. त्यानंतर आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे थोडा. 1 चमचा बघा मोठा मी गूळ टाकून घेतला आहे. आणि हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे. पाहू शकता मी मस्त वाटून घेतलेले आहे छान बारीक. तर आपल्याला आता हे पण ताटामध्ये काढून घ्यायचे सर्व. मैत्रिणींनो, गूळ टाकला ना कसं एकदम आंबट गोड तिखट अशी मस्त टेस्ट येते ह्या चटणीला कैरीच्या. तर सर्व टाकून घेऊया आपण आता ताटामध्ये. खरंच तुम्ही एकदा करून बघा, अशा पद्धतीने खूप टेस्टी होती. उन्हाळी स्पेशल कैरीची चटणी खूप छान. तर सर्व मी काढून घेतले. आता गॅस पेटून घ्यायचे आपल्याला आणि कढई ठेवून घ्यायची. कढई आपली गरम झाली ना मैत्रिणींनो, तर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. मी इथे 1.5 पळी तेल टाकून घेते. तेल थोडंसं जास्त टाकायचं, चटणीला तेल थोडं जास्त लागतं. त्यानंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची बघा. तेल तापल्याच्या नंतर मोहरी टाकायची 1 चमचा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा.
जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे बेडगी मिरची कलरची मिरची आहे ही, ती एक टाकून दिली. 2 लवंगा टाकलेल्या आहेत. चण्याची डाळ 1 चमचा मी टाकून दिलेली आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे बघा. छान परतून घ्यायचे आपल्याला. मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर उडदाची डाळ असली तर ती पण तुम्ही इथे टाकू शकता 1 चमचा. इथे सफेद तीळ घेतलेत मी 1 चमचा. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली तेलावर आणि हे छान परतून घेतले. माझ्याकडे जेवढं साहित्य होतं त्या साहित्यामध्येच मी करून तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, उडदाची डाळ टाकू शकता. तेलावर छान परतून घ्यायची बघा. कोथिंबीर पण मस्त त्याचा सुगंध तेलामध्ये उतरतो कोथिंबीरीचा. त्यानंतर 1 चमचा मी छोटा हळद घेतलेली आहे. थोडंसं बेडगी मिरची पावडर कलरची 1 छोटा चमचा. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने अशी मस्त फोडणी बसली पाहिजे. हे लगेच आपल्याला घालून घ्यायचे बघा. कैरी मी वाटलेली छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. 1-2 मिनटं छान परतून घ्यायचे मैत्रिणींनो. त्यानंतर आपली चटणी तयार आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही. पाहू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही ही चटणी डाळ भातासोबत किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबत पण खाऊ शकता. एवढी टेस्टी होती ना. एकदा करून बघा. खूप मस्त होती. तोंडाला पाणी सुटणं अशी रेसिपी आहे ही. पाहू शकता. तर आता मी काय करते, ही चटणी एका बाउलमध्ये मी काढून तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो, ही चटणी एका कैरीची चटणी बघा वाटीभर झालेली आहे. किती छान माझी रेसिपी ही मस्त झालेली आहे, चमचमीत अशी टेस्टी. एकदा नक्कीच करून बघा. आणि कुणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि एकदा अशी रेसिपी तुम्ही ही करून बघा. खूप टेस्टी होती अशा पद्धतीने. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता लाईक झालंच पाहिजे.